महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीदिनी नांदेडच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हजारो युवकांनी व नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवून उपवर्गीकरणाचा विरोध दर्शवला। उपवर्गीकरण करणे हे या सरकारची अनुसूचित जातीमधील जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। अनुसूचित जातीतील ज्या जाती अद्यापर्यंत प्रबोधित झाल्या नाहीत त्या प्रबोधित होऊ नये, ते मनुवाद्यांच्या गुलाम राहावेत यासाठी हे सरकार उपवर्गीकरण करत आहे आणि जातीमध्ये तेढ निर्माण करते। दुसरं, न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली एकल समिती जी निर्माण केलेली आहे त्या समितीचा अहवाल जाहीर न करता हे सरकार 30 एप्रिल पर्यंत हरकती आणि सूचना मागत आहे। हे अन्यायकारक आहे। जोपर्यंत सरकार न्यायमूर्ती बदर यांचा अहवाल जाहीर करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या हरकती आणि सूचना मागवण्यात येऊ नये। कारण जर असं झालं तर कुठल्या बेसवर आम्ही नाही का हरकती आणि सूचना द्याव्या, अहवाल काय आहे हेच जनतेला माहित नाहीये। त्यामुळे सरकारच्या या संपूर्ण वर्गीकरणाच्या धोरणाचा आम्ही विरोध करतो। अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं नाही पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। वर्गीकरण हे एक असंविधानिक गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही त्याला आज विरोध करत आहोत आणि त्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत। काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या दलित समाजाला किंवा एसटी समाजाला 13% आरक्षणाची तरतूद संविधान निर्मितीच्या वेळा त्या ठिकाणी केलेली आहे। पण तो सध्याचं जे काही भाजपचं सरकार आहे, भाजपचं सरकार या दलितांच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, जे की असंवैधानिक आहे। एकूण मागासवर्गीयांना मिळणारे एकूण सर्व जर आरक्षण पाहिलं तर 13%, त्याच्यामध्ये जर 57 ते 58 जाती आहेत आणि या 58 जातींना पुन्हा विभाजित करून या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाजामध्ये फूट पाडण्याचं आणि समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम आताचं सरकार करत आहे, जे की ज्याचा विरोध म्हणून आज आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी अभियान आणि पोस्टर शोईंग या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जय भीम जय भीम। काय सांगा? हे उपवर्गीकरण मुळातच घटनाविरोधी आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा अनुसूचित जाती जमातीचा उल्लेख केलेला आहे आणि तिथे जातीचा उल्लेख केलेला नाही तर प्रवर्ग हा शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरलेला आहे। तर प्रवर्गामध्ये किती जाती आहेत हा उल्लेख फक्त जातीचा उल्लेख आहे आणि प्रत्येकाला त्यांनी त्याच्या राहणीमान आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी वर्गीकरण केलेलं आहे। मग त्यामुळे आता यांना जातीमध्ये काढण्याची गरजच नाहीये आणि एक तर त्यांनी जातीचं वर्गीकरण करायला निघलेले आहे तर उपवर्गीकरण करायला निघले, पण जातीची जनगणना जातीनिहाय जनगणना न देता त्यांनी एक मोगमच असं की म्हणाले की जातीचं देता आणि त्यांनी हरकती मागवलेल्या आहेत। अशा 8 आणि 10 दिवसामध्ये समाजामध्ये तर हा मेसेज पण जाऊ शकत नाही की उपवर्गीकरण व्हायले आणि ती कोणती बदर समिती स्थापन केलेली आहे ते बदर सुनियोजित करून त्यांनी हा कट कारस्थान केलेला आहे। जे याच्यामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये ज्या जाती आहेत आणि त्याचं जे संघटन आहे ते संघटन तोडण्यासाठी हा बीजेपी गव्हर्नमेंटचा आणि तथाकथित आमचं हेच म्हणणं आहे। हे काय याला कॉन्स्टिट्यूशनला विरोध आहे आणि आम्ही त्यांना विरोध करतो। 100% आम्ही 50% महिला वर्ग आहेत, आमच्या महिला वर्गाकडून आमच्यावर हा अन्याय होत आहे, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे त्यांना।